नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी खुशखबर आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट या ठिकाणी आली आहे. आज जेवढ्या घडामोडी घडलेल्या सर्व तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि आज जो या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जून हप्त्याबाबत, त्याची तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आहे. आज सर्वात महत्त्वाची तुम्हाला ठिकाणी गुड न्यूज मिळणार आहे. संपूर्ण माहिती समजून सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्याकडनं लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण पूर्व जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा महिनींनो, आपण या ठिकाणी आलो आहे पूर्वपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा, शिंदे सरकारचा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तुम्हा सर्वांना माहिती, त्याचा तुम्ही लाभही घेतात. या योजनेची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली. म्हणजेच काय, तर सर्वांकडे हीच चर्चा आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला का, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळतील, हीच चर्चा सर्वीकडे ठिकाणी आहे. म्हणजेच काय, तर ही योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात असून जुलै 2024 पासून ह्या योजनेचे पैसे मिळत आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले आहेत. आता हा जो हप्ता असेल जून महिन्याचा, हा तुमचा ठिकाणी 12वा हप्ता असेल आणि 12व्या हप्त्याची तुम्हाला ठिकाणी रक्कम आता ठिकाणी मिळणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. जर तुम्हाला 11 हप्ते मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला 11 हप्ते मिळाले नाही आहे, मला फक्त 10च हप्ते मिळाले. जर का तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, मला या ठिकाणी मे महिन्याचे पैसे हवे. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल त्यांना जून महिन्याचे पैसे लगेच या ठिकाणी पाठवले जाणार आहे. आणि ज्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांना लवकरात लवकर मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे पाठवले जातील. म्हणून पटापट सर्वांनी लिहून पाठवा की तुम्हाला मेचे पैसे मिळाले आहेत की नाही. जर मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे, आणि मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की आतापर्यंत ह्या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते मिळाले. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आतापर्यंत तुम्हाला ठिकाणी 11 हप्ते मिळाले. तुम्हाला जर 11 हप्ते मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला 11 हप्ते मिळाले नाही आहे, मला मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, मला फक्त 10च हप्ते मिळाले, सर मला फक्त 9च हप्ते मिळाले. जेवढे तुम्हाला हप्ते मिळाले असेल तेवढे लिहून पाठवा. आणि तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले की नाही हेही लिहून पाठवा. ज्यांना मिळाले असेल त्यांनी लिहायचे की सर मला मिळाले मे महिन्याचे पैसे, तुम्हाला जूनचे सुद्धा पाठवले जाईल. ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांना लवकरात लवकर मेचे आणि जूनचे पाठवले जातील. पुढे बघा, आणि आता 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भातही नवीन माहिती समोर आली आहे. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता. तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो की एप्रिलचा जो हप्ता होता तो एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता, आणि मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. म्हणजेच याच महिन्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले होते. संपूर्ण बहिणींना या ठिकाणी मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले होते. ज्यांना मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मिळाले नाही आहे, आणि ज्यांना खरोखर मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले आहे. पुढे बघा, आता काय सांगितलेलं आहे, आता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या पुढील हप्त्याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येत आहे. म्हणजेच काय, तर तारीखसुद्धा देखील समोर आलेली आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेऊयात. म्हणजेच काय, तर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना आता ठिकाणी पैसे मिळणार नाही, त्यांच्या ठिकाणी पैसे बंद केले जाणार आहे, त्यांचा हप्ता बंद केला जाणार आहे. आता हे बंद का होतील त्याचं संपूर्ण माहिती जाणून घ्या. कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार आहे, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही ते समजून घ्या. तर बघा, कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ. म्हणजेच काय, तर अशा भरपूर आता महिला आहे की ज्यांना लाभच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा. तर त्या कोणकोणत्या महिला आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे
त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजेच काय, तर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. जर का ते जास्त असेल, म्हणजेच 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, 3 लाख असेल, 4 लाख असेल, 5 लाख असेल किंवा किती असेल, 2.5 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही पहिली अट आहे. तर तुम्ही पटापट लिहून पाठवा की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे की जास्त आहे, ते लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, मात्र अनेक महिलांनी खोटे दस्तावेज सादर करत लाभ घेतला असल्याची बाब अलीकडेच उघडकीस आली आहे. म्हणजे अशा भरपूर महिला आहे की त्यांनी जे वार्षिक उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र असतं त्या ठिकाणी खोटं बनवलेलं आहे आणि ते उत्पन्न कमी करून त्यांना ठिकाणी टाकलेलं आहे. मग त्यांचंसुद्धा देखील तपासणी सुरू झाली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी कर्मचारी कुटुंबातून येणाऱ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. पण राज्यातील तब्बल 2,500 महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 2,500 महिला या सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला आहेत, सरकारी नोकरीला आहेत, तरी त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांनी फॉर्म भरला होता, त्यांना पैसेसुद्धा मिळाले आहेत. तर आता त्याचीसुद्धा ठिकाणी चौकशी चालू झाली आहे. त्यांचंसुद्धा ठिकाणी अर्ज आता बाद होईल, त्यांना पैसे मिळणार नाही. यासोबतच आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याचा लाभ मिळत नाही. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिला आयकर भरतात, त्यांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर भरपूर अशा महिला आहे की त्या ठिकाणी आयकर भरतात, म्हणजेच कर भरतात. आता कर कोणत्या महिला भरतात की ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे जास्त असतं, त्या महिला कर भरतात. मग आता काय झालं आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही लाभ घेऊ शकतात. आणि तुम्ही एकीकडे कर भरताय आणि कर्ज भरत असेल तर तुमचं वार्षिक पण हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, मग तुम्ही ह्या योजनेत पात्र नाही आहेत, तरीसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर अशा महिलांना ठिकाणी अपात्रता केली जाणार आहे. नंतर पुढे बघा, आयकर विभाग लाभार्थ्यांची माहिती सरकारला पुरवणार असून निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमात असे नमूद करण्यात आले की याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. सोबतच ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे. यामुळे आता या योजनेच्या या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होतील. पुढे बघा, आता जून महिन्याचा लाभ कधी मिळणार आहे याची तुम्हाला ठिकाणी उत्सुकता होती, तर फायनल त्याची अपडेट आली आहे की जून महिन्याचे तुम्हाला ठिकाणी पैसे कधी मिळतील. तर जून महिन्याचा लाभ कधी मिळणार आहे त्याची माहिती जाणून घ्या. तर मीडिया रिपोर्टरवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच दिला जाणार आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता साधारणतः 15 ते 20 जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बघा, तारीख तुम्हाला कळाली आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळू शकतात, तर 15 ते 20 जून रोजी ज्या काही पात्र महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. म्हणजेच काय, तर 15 ते 20 जून लक्षात घ्या, 15 ते 20 जून दरम्यान तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच काय, तर 20 तारखेच्यात कधी जमा होऊ शकतात, म्हणजेच आज संध्याकाळीसुद्धा जमा होऊ शकतात. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी आली आहे. म्हणजेच 20 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होतील अशी माहिती वर्तवण्यात आलेली आहे. पुढे बघा, तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही आहे. त्यामुळे 20 जून दरम्यान खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यात 12वा हप्ता जमा होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे. ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला तसाच जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होणार की काय हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचे राहील अशी माहिती समोर आली आहे. तर संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे की कोणकोणत्या महिला अपात्र होतील आणि तुमचा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, पैसे कधी जमा होतील, संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे 20 तारखेच्या तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होतील, म्हणजेच आजसुद्धा तुमच्या अकाउंटवर संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. लक्षात घ्या, आज 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्याही जमा होऊ शकतात. 20 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायची, जी तुम्हाला मी अपडेट देत असतो ती तुम्ही बघत चला जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट माहिती कळत राहील आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला कळाली तर तुम्ही त्यानुसार या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि लाभ घेत राहाल. म्हणून पटापट सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.